लोकयुद्ध समतेच्या परिवारामध्ये सर आपलं स्वागत आहे. सर मला आपलं नाव कळू शकेल का? मी प्रथमतः लोकयुद्ध समतेच्या चॅनलचे आभार मानतो, तुम्ही मला बोलवलं इथं. माझं नाव सचिन भोसले. मी विश्रांतवाडी प्रभाग 2 मध्ये सामाजिक कामं करत असतो. बरं. आपली सामाजिक पार्श्वभूमी सांगा सर मला. सामाजिक पार्श्वभूमी अशी की मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि अनेक वर्ष झाले मी आपल्या सामाजिक कामं करतोय. काँग्रेस पक्षामध्ये काम करत होतो मागील 5 वर्ष झाले. म्हणजे ऍक्च्युली तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये होता, आता काँग्रेस पक्ष सोडलेला आहे की काँग्रेस पक्षामध्येच आहात? मी सध्या तरी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलाय. मी अपक्ष उमेदवार होतो प्रभाग 2 मधून आणि मला 650 मतदान पडलेले. पहिल्यांदा बसलो मी इलेक्शनला. माझी पार्श्वभूमी राजकीय नाही. मी पहिल्यांदाच पक्षात प्रवेश घेतला, पहिल्यांदा इलेक्शन लढवले आणि मला 650 मतदान पडले. आता आपण काँग्रेस पक्षामध्ये थांबणार आहे तर काँग्रेस पक्ष सोडलेला आहे आपण? मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे इलेक्शनला आणि मी स्वतःची संघटना सुद्धा खोललेली आहे आपल्या भागामध्ये. संघटनेचं नाव कळू शकेल का मला? संघटनेचं नाव मी पुणे पॅन्थर सेना असं ठेवलेलं आहे. कारण अनेक नागरिकांना वाटतं की पुणे पॅन्थर म्हटलं की चळवळीचं आहे का, एकाच विचारासाठी आहे का? तर नाही, ही संघटना संपूर्ण नागरिकांसाठी, संपूर्ण समाजासाठी, संपूर्ण व्यवस्थेवरती आवाज उठवण्यासाठी, म्हणजे कोणावर अन्याय अत्याचार झाला, सामाजिक प्रश्न असतील या विषयावर आवाज उठवण्यासाठी. आपण संघटनेच्या माध्यमातून काय काय कामं करतात हे सांगाल का थोडंसं? संघटनेच्या माध्यमातून अशी अनेक कामं जी मी पक्षाच्या माध्यमातून करायचो. वडगाव शहरी भागामध्ये काँग्रेस पक्षाला जर नावलौकिक मिळून दिलं तर सचिन भोसलेचं नाव नेहमी येतं, आता सुद्धा येतं. पण स्वखर्च मी केलेला आहे. म्हणजे माझ्या पेट्रोलच्या पैशापासून आंदोलन, कार्यकर्ते सगळं आपण स्वतः केल्यानंतर पक्षाकडून अपेक्षा होती की आपल्याला तिकीट मिळावं. ते जे मिळालं नाही, त्याच्यामुळे मला असं वाटलं की आपल्यावरती अन्याय झालेला आहे. आपण स्वतःची संघटना खोलली आणि ह्या संघटनेच्या माध्यमातून रस्ते असतील, पाणी असेल, लाईट असेल, टँकर मुक्त भाग करणे असतील, या तर समस्या झाल्याच. पण काही लोकांवरती अन्याय अत्याचार होतात, ते कुठं जाणार? पक्षाकडे गेलं तर पक्ष कोणाला तरी फेवर असतो, कोणाला तरी पॉझिटिव्ह सपोर्ट असतो. तर त्याच्यामुळे आपण संघटना खोलली. आता संघटनेच्या माध्यमातून आपली सामाजिकच पार्श्वभूमी असणार आहे की आपण राजकारणामध्ये पण एंट्री करणार आहात? तुमचा प्रश्न अगदी चांगला प्रश्न आहे. तर मी 2 गोष्टी सांगू इच्छितो की मी पक्षातून स्वतःची संघटना का काढली, कारण अनेक वेळा मी आंदोलन केले आणि संपूर्ण पुणे शहरात आंदोलन करणारा मी एक म्हणजे प्रसिद्ध व्यक्ती आहे. सर्व चॅनलला, न्यूज चॅनल असतील, झी मीडिया असेल, लोकमत असेल, IPN असेल, तुमच्या चॅनलने सुद्धा अनेक बातम्या घेतलेल्या आहेत. तर हे पक्षाचं काम मी करत होतो संपूर्ण पुणे शहरात आणि मला पक्षाच्याच लोकांनी दाबवण्याचा प्रयत्न केला की तू माझ्या एरियात काम का करतो, मला का नाही विसरलं, तू प्रोटोकॉल तोडला. मी चांगल्यासाठी काम करत होतो. बंटी पाटील म्हणून कोल्हापूरचे आमचे नेते, त्यांना मी त्यांची परवानगी घेतली होती. त्यांची परवानगी घेतल्यानंतर सुद्धा मला असे उलटपुलट हे ब्लॉक अध्यक्ष असतील कोणी मला दमदाटी केलेले आहेत. त्याच्यामुळे आपली संघटना चालली. आपल्याकडे युवा नेतृत्व आकर्षित होत आहेत, तर आपण युवा नेतृत्वाला काय सांगाल? मी युवा नेतृत्वाला, जेनजी जे नेतृत्व आहे, आजकालच्या जेनजींना पक्षांवरती बिलकुल विश्वास नाही. कारण पक्ष हे कुठेतरी मॅनेज झालेले असतात. पक्षांमध्ये नेते मंडळी आज बलात्कारी नेते मंडळी आहेत, कुठं खुनी नेते मंडळी आहेत, कोणी 5-5 खुनाचे आरोप आहेत त्यांच्यावरती, कोणी चोरी केलेली आहे, कोणी भ्रष्टाचार केलेला आहे, कुठं तर ट्रेंडर असं भ्रष्ट कंपनीला दिलेले आहे. अशी व्यवस्था असताना हे जेनजी जे आहेत, शिकलेले व्यक्ती आहेत, IT कंपन्यांमध्ये कामं करतात. मी त्यांना एक मेसेज देणं इच्छितो की तुम्ही आमच्या संघटनेला जॉईन व्हा. आपली संघटना कुठल्याही नेत्याच्या, कुठल्याही पक्षाच्या दबावाखाली काम नाही करत. आपण स्वतंत्र काम करतो आणि मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जेनजी म्हणजे तरुण पिढीला सांगू इच्छितो, आज तुम्ही उभे राहताल तर तुमची पुढची पिढी म्हणजे तुमच्या मुलांसाठी पुणे पॅन्थर संघटना उभी राहणार आहे. कारण आपण पर्यावरणाच्या विषयावरती काम करतो. आज तुम्ही परिस्थिती बघू शकता की झाडांची कत्तल चालू आहे, रस्त्यातील झाडं कट करणे चालू आहे, जंगल कापले चालू आहे. याचा दुष्परिणाम तुमच्यावर, माझ्यावर तर होणारच आहे. आपलं वय झालेलं असणार आहे त्यावेळेस. पण तुमची जी पिढी आहे, आमची जी पुढची पिढी आहे, तिच्यासाठी लढण्यासाठी पुणे पॅन्थरला नक्की जॉईन व्हा. आपण नागरिकांना एक शेवटचा संदेश काय द्याल? मी संपूर्ण नागरिकांना एक संदेश देणार आहे की सामाजिक क्षेत्रात तुम्ही काम करत असताना कोणाच्या दबावाखाली काम नका करू. कारण असं होतं की तुम्ही कुठल्या नेत्याचे फॅन आहात आणि मग तुम्ही एखादं आंदोलन घेता आणि तो नेता फोन करतो की अरे सचिन, ते आंदोलन माघारे घे बाबा. पण आपली अशी संघटना आहे की कुठल्याही नेत्याच्या दबावाखाली कधीच आंदोलन माघार नाही घेतलेली. मला अनेक धमक्या आलेले सुद्धा आहेत आणि आमचे
नागेश गिरे पत्रकार जे आहेत त्यांनी या गोष्टींवरती आवाज उठवला होता. तर म्हणजे अशा गोष्टी आहेत, पण आपण घाबरत नाही. कारण जर संविधानाची लढाई आहे तर ती लढलीच पाहिजे. आणि लोकयुद्ध समतेचे या चॅनलच्या माध्यमातून मी नागरिकांना सांगू इच्छितो की आपली जी संघटना आहे ती संविधानिक संघटना आहे. संविधानाच्याच चौकटीत राहून काम करणारे, कोणावरही अन्याय अत्याचार करणार नाही. जो कोणी संघटनेमध्ये आला आणि त्यांनी कोणावर अन्याय अत्याचार असं चुकीचं काम केलं तर त्याला संघटनेत तत्काळ काढण्यात येईल. संघटना ही फक्त कायदेशीरच काम करणार आहे. आपल्या लोकयुद्ध समतेच्या ऑफिसमध्ये आज आलेले होते सचिन भोसले, की ज्यांनी आज पक्ष सोडून एक स्वतःची संघटना चालू केली. आजपर्यंत आपण लोक अशी बघितलेत की ज्यांनी समाजकार्यातून राजकारणामध्ये एंट्री केलेली आहे, पण असे एकमेव व्यक्ती आहेत की ज्यांनी राजकारणातून समाजकार्यात आलेत, असे सचिन भोसले. आपण त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद.